काय नेमके पत्रकार परिषद? सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांना कल्पना असेलच की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. त्यामध्ये 12वीची जी परीक्षा आहे ती 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची जी परीक्षा आहे ती 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत होऊ घातली आहे. त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर 10वीमध्ये आपल्याकडे 33,653 मुले आणि 25,767 मुली अशा एकूण 59,420 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि 147 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा 10वीसाठी होणार आहे आणि 12वीसाठी 27,318 मुले आणि 20,914 मुली अशी एकूण 48,232 विद्यार्थी जे आहेत आपले ते परीक्षेला बसणार आहेत आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 82 केंद्रांवरती होणार आहे. या सगळ्या केंद्रांवरती जी बेसिक फॅसिलिटी आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज व्यवस्थित असल्याबाबतची खात्री ही BEOs केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण यांच्यामार्फत पर्सनली व्हिजिट करून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्या केंद्रांवरती CCTV यंत्रणा ही असणं आवश्यक आहे आणि त्याबाबतची पण माहिती घेण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी CCTV यंत्रणा नाही आहे त्यांच्यामार्फत आजही CCTV यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे आणि जिथे फायनली CCTV यंत्रणा नसणार आहे अशा ठिकाणी आपण Zoomची पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माध्यमातून सर्व जे इन्व्हिजिलेटर्स आहेत त्यांना कनेक्ट होणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण CCTV आणि Zoomच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रक्षेपण तिथलं जे आहे ते आपल्या जे कस्टोडियन असतात त्यांच्याकडे हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तिथे तंत्रस्नेही शिक्षकांची आपण व्यवस्था देखील करून दिलेली आहे जेणेकरून कुठेही टेक्निकल काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याबरोबरच जी आपले क्वेश्चन पेपर्सची जी वाहतूक आहे त्यासाठी पण कस्टोडियन यांना पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे. सर्व जे केंद्र आहेत आपली तिथून 500 मीटरच्या अंतरावरती झेरॉक्स सेंटर जे आहे ते बंद करण्याबाबतचा आपण आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच 50 मीटरमध्ये देखील दुसरं कोणालाही एंट्री राहणार नाही अशा प्रकारचे आदेश करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग जी करण्याची व्यवस्था आहे ती मुलांची आणि मुलींची वेगळी व्यवस्था करण्यासाठी सर्व केंद्रांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे मुलींसाठी एक वेगळं एन्क्लोजर फ्रिस्किंगसाठी देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी कंपाऊंड नाही आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातलं कंपाऊंड देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सर्व करत असताना जी तिथे पूर्ण मंडळी असेल जी परीक्षा कंडक्ट करणारी असेल त्यांना सगळ्यांना अधिकृत आय कार्ड्स देण्याची पण सूचना देण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी जो पेपर आहे त्या पेपरशी निगडीत कोणतेही शिक्षक किंवा लॅब असिस्टंट किंवा इतर कोणताही स्टाफ हा त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही याबाबतची कटाक्षाने नोंद घ्यायला सांगितलेली आहे. आपल्याकडे 10वी आणि 12वीसाठी प्रत्येकी एक संवेदनशील केंद्र शासनामार्फत निश्चित करून आलेलं आहे. मागच्या वर्षी जिथे गैरप्रकार झालेले आहेत त्या ठिकाणचे केंद्र यावर्षी आपण परीक्षा केंद्र म्हणूनच बाद केलेले आहेत. ते परीक्षा केंद्र ठेवलेली नाही आहेत. या 2 ठिकाणी संवेदनशील केंद्रावरती बैठे पथकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि फिरत्या पथकांची देखील व्यवस्था सगळ्या पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. जिल्हा स्तर, तालुका स्तर आणि केंद्र स्तर या ठिकाणी फिरत्या पथकांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे सर्वच प्रकारच्या आपल्याला व्यवस्था ज्या आहेत आपण केलेल्या आहेत. काही ठिकाणी जे संवेदनशील केंद्र आहे तिथे बैठा पथकांसोबतच ड्रोन कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी कॅमेरा यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर चोख व्यवस्था केलेली आहे. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की आपण कॉपीमुक्त आणि शांततामय वातावरणामध्ये या परीक्षांना सामोरं जावं आणि अगदी टेन्शन फ्री वातावरणामध्ये आपण ह्या सगळ्या परीक्षेला जाण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व पालक वृंदांना देखील शुभेच्छा असतील आणि माझं आव्हान असेल की विद्यार्थ्यांपर्यंत ही संवेदनशीलता जी आहे ती कॉपीमुक्त अभियानाबाबतची आपण पोहोचवावी आणि विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स बिल्डिंग देखील करावं. सर्व शिक्षकवृंद असेल, सर्व शाळा असतील यांच्या सगळ्या स्टाफला देखील माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा. या सर्व नियमांचं उल्लंघन जर झालं तर सर आपण काय कारवाई करणार आहे? या नियमांचं उल्लंघन जिथे जिथे आढळून येईल त्या तिथे प्रकरण परत्वे आपण त्या व्यक्तींवरती जबाबदारी निश्चित करून त्या माल प्रॅक्टिसेस जी ऍक्ट आहे आपलं त्याच्या अंतर्गत यामध्ये कारवाई करणार. सर, अधिकतर असा प्रकार समोर आला की मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार समोर आले. यावेळेस मोबाईल बंदी असणार आहे काय? मोबाईल परीक्षेच्या कामासाठी जी मोबाईलचा वापर आवश्यक आहे तेवढ्याच कामासाठी मोबाईलचा जो वापर आहे तो अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. इतर कोणत्याही कामासाठी म्हणजे कुठल्याही माल प्रॅक्टिसेस गैरप्रकारासाठी जर हा मोबाईल वापरण्यात आला तर त्यावरती पर्सनल जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल.